लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 मेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आज लग्नानंतरचा एपिसोड छान दाखवला बरं का प्रेक्षकांनो. आता पार्टची सुरुवातीला या सीनमध्ये आपण बघतोय चांगली शाळा मांडली आहे काव्याने मानिनी आणि नंदिनीला सगळं सांगितलंय. आता पार्थ मानिनीला म्हणतो, आई बघ ना मी काव्याची माफी मागते पण ती ऐकत नाहीये. त्यावर मानिनी म्हणते, ए बाबा पार्थ, माझं सपोर्ट आहे बरं का काव्याला. तूच मला सांग, एखादी प्रेग्नेंट बाई दुपारी भर उन्हात स्वतःचं सगळं अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी डबा घेऊन येते का? तर नवऱ्याला घरचं जेवण मिळावं म्हणून ना. आणि बघते तर काय, नवरा दुसऱ्या कोणाच्या हातून केक खातोय, कोणाला तरी भरवतोय. नाही रे बाबा, ची हे मला अजिबात पटलेलं नाहीये. नॉट डन. मानिनीने पण पारची साथ सोडून दिली आहे. आता नंदिनी पण येते तिथे आणि काव्याला समजवायला लागते, ए काव्या, अगं जाऊ दे, सोडून दे ना बेटा राग, कशाला एवढा विचार करतेस, ते सॉरी म्हणतायत ना. आणि ततही त्या मुलीचा वाढदिवस होता ना आज. काव्या चिडून म्हणते, ताई मी तिच्याबद्दल बोलते का? मी त्या मुलीला बर्थडे विश केलं आणि तिला म्हटले की मला तुझ्याशी नाही बोलायचंय. काय आहे ना ताई, आपलंच नाणं खोटं आहे म्हटल्यावर समोरच्या माणसाने आपल्याला फसवलंय असं होत नसतं. त्यावर पार्थ म्हणतो, नाही हो काव्या, असं नका बोलू ना मला, मी बंदा रुपया आहे ना, असं म्हणून तो तिच्या जवळ बसतो. पण काव्या आता उठून जाते त्याच्या बाजूने आणि म्हणते, या नंदिनीला म्हणते, मला नाही बोलायचं यांच्याशी, खरंच नाही बोलायचं. मी डबा घेऊन गेले ना ताई यांच्यासाठी आणि बघते तर काय हे, नाही, मला बोलायचंच नाहीये ताई, मी प्रेग्नंट आहे ना. बरोबर आहे, माझ्यात आता पहिल्यासारखा चाम नाही राहिला. पार्थ म्हणत असतो, असं का बोलताय तुम्ही काव्या? काव्या म्हणते, बायको प्रेग्नेंट असल्यावर नवरा तिच्यापासून असा ना तसा लांब जातो हे खरं आहे. हा सगळा खेळणं ताई विश्वासाचा आहे. हे असं झालं की क्रिकेट खेळताना आपण समोरच्या माणसावर विश्वास ठेवतो, धावत सुटतो बॉल पडल्यावर, पण तो माणूस मात्र न धावता आउट करणार आपल्याला. असंच वागलेत देशमुख. अरे बापरे फार जडजड डायलॉग आहेत प्रेक्षकांनो आज. आता काव्या असं म्हणून निघून जाते. पार्थिच्या मागे मागे करत असतो, काव्या ऐका ना, काव्या प्लीज ऐका ना. मानिनीने मात्र आता मध्ये हस्तक्षेप केलाच नाहीये, पण काव्याची बाजू घेतली हे तितकंच खरं आहे. आता नंदिनीला टेन्शन आलंय. आज ना प्रेक्षकांनो, त्यांनी बराच मोठा सीन जीवा आणि नंदिनीचा दाखवलाय. जीवाची या नंदिनीच्या वागणुकीमुळे जी घुसमट होतीये ना, ती जीवाने नंदिनी जवळ व्यक्त केली आहे. मुळातच जीवा एक हळवा माणूस आहे आणि त्यातनं त्याचं म्हणजे नंदिनीचं हे मिसकॅरेज झालं. आता त्याला जी आशा होती त्याच्या होणाऱ्या बाळाबद्दल, ती होती नव्हती तीही निघून गेली. त्यामुळे तो खूप डिस्टर्ब झालाय. एक इमोशनली त्याला खूप मोठा डॅमेज झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. पण प्रॅक्टिकली म्हणायला गेलं ना प्रेक्षकांनो, तर हे दुःख खूप आभाळा एवढं आहे, मान्य आहे. पण शेवटी लाईफ आहे, चलता रहता है. जे देवाने आपल्या समोर मांडलंय ना, ते एक्सेप्ट करून आनंदाने जगावं या मताची मी आहे. असो, पण मालिकेत जे दाखवलंय ते सांगते तुम्हाला. जीवा आता अर्ध्या रात्री उठून निघून जात असतो कुठेतरी. नंदिनीने काल शक्कल लढवली होती, दरवाजाला घुंगरू लावले होते. जीवा गेल्यावर ते घुंगरू वाजतात. नंदिनी आता त्या आवाजाने उठते आणि जीवाचा पाठलाग करायला लागते. जीवा तो जातो एवढ्या रात्रीचा स्टोर रूम मध्ये. नंदिनी त्याच्या मागे मागे करत असते. जीवा स्टोर रूम मध्ये जातो आणि तिथे एका बाहुलीला त्याने त्या पाळण्यात ठेवलंय आणि पाळण्यामध्ये त्या बाहुलीला ठेवून तो अंगाई गात असतो. लिंबोणीच्या झाडामागे ही अंगाई. मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे तुम्ही डाय हार्ट फॅन असाल ना, तर नक्की आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघा. माझ्या एक्सप्लेन करण्यापेक्षा कैक पटीने तुम्हाला ही अंगाई ऐकायला आवडेल आज टीव्हीवर, कारण जीवाने स्वतःच्या आवाजात ही अंगाई गायली आहे. आज माझा नेमका आवाज बसलाय, नाहीतर मला ही अंगाई प्रचंड आवडते. कोणाकोणाला आवडतं लिंबोणीच्या झाडाखाली हे गाणं, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. मला तर फार आवडते. तर जीवाने खूप वेळ ही अंगाई गायली आहे, जवळजवळ एक कडवं गायलंय. आता नंदिनी त्याचा पाठलाग करत हे सगळं बघते आणि तिला धक्काच बसतो. जीवा असं वागताय हे सगळं तिच्या म्हणजे कल्पनाशक्तीच्या बाहेर आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तिच्या डोळ्यातनं आता आसवं वाहायला लागली आहे. जीवा एवढं प्रेम करतात होणाऱ्या बाळावर हे तर तिला माहीत होतं, पण हे अगदी पराकोटीचं प्रेम बघून तिला टेन्शन आलंय. आता ही अंगाई ती खूप वेळ ऐकत असते आणि अंगाई संपल्यावर ती फक्त आवाज देते जीवा, आणि जीवा आता मागे बघतो. आणि आता इथून पुढे पार्थ आणि काव्याचा सीन दाखवलाय. पार्थ काव्याला खूप मनवत असतो, काव्या बोला ना माझ्याशी, सॉरी म्हटलं ना मी तुम्हाला, ए माझी मांजर बोला तरी. काव्या अशी पाठमोरी पडलेली असते. आता ती चिडते आणि वैतागून म्हणते, काय आहे देशमुख, मला बोलायचं नाही ना तुमच्याशी. पार्थ आता लाडीगोडी लावून म्हणतो, अरे वा, माझी मांजर जागी आहे तर. ओ बघा ना काव्या, मी काय आणलंय, वळून बघा ना प्लीज, बघा ना. आता त्याने बर्फाचा बाऊल आणलेला असतो हातामध्ये. काव्या तो बघते वळून. पार्थ म्हणत असतो, बघा ना काव्या, सॉरी. आता काव्या चिडून उठते आणि म्हणते, हे बरं आहे तुमचं देशमुख, चुका करायच्या आणि सॉरी म्हणायची नाटकं करायची. पार्थ म्हणतो, सॉरी ना, मनापासून सॉरी, सोडा ना काव्या सगळं हे. काव्या म्हणते, हा बरोबर आहे, सोडून देते मी. नाही, एवढी तुमची बायको प्रेमाने भर उन्हात आली डब्बा घेऊन कशासाठी? पार्थ उत्तर देतो, प्रेमासाठी. काव्या म्हणते, जाऊ द्या, खड्ड्यात गेलं ते प्रेम. नाही, कोणीतरी दुसरंच माझ्या नवऱ्याला केक भरवते, तेही प्रेमाने, ते बघितल्यावर मला काय वाटेल ना पार्थ.
पार्थ म्हणतो, "नाही ना काव्या, असं नाहीये ना ते." काव्या म्हणते, "असं कसं नाहीये? नाही, काल परवा आलेली मुलगी तुम्हाला इतकी जवळची वाटायला लागली आहे देशमुख? काय आहे हे?" त्यातनं तिचे 100 फोन तुम्हाला सारखे येत असतात दिवसभर. माझ्या ना डोक्यात जाते ती दिव्या. काय तर म्हणे, "सोर, मला भीती वाटते. सोर, मला काही सुचत नाहीये." काव्याचा राग अगदी आवश्यकच आहे बरं का प्रेक्षकांनो. जरा धाक दाखवल्याशिवाय नवरे सुधरत नाहीत. पार्थ सारखे बरं का. असो, तर आता पार्थ ऐकून घेतोय सगळं काव्याचं आणि म्हणतोय, "ऐका ना काव्या, जाऊ द्या ना, आता किती चिडताय तुम्ही. अहो ते तुमचा राग वितळे ना, पण बर्फ वितळायला लागलाय. घ्या घ्या, तुम्हाला बर्फाचे डोहाळे लागले ना, नाहीतर मग एक काम करा, माझ्या टी शर्टमध्ये टाका हा बर्फ कालच्यासारखा. मग ते माझी वळवळ चळवळ झाली की तुमचा राग कमी होईल ना." काव्याने मात्र आता तो बर्फाचा बाऊल या पार्थच्या डोक्यावर ओतलाय. काल आपण प्रमोद पाहिलं त्याप्रमाणे ती बर्फ ओतते आणि न बोलता झोपून जाते. पण आज पार्थने एक शेवटचा प्रयत्न केलाच आहे आणि तो त्याचा प्रयत्न सफल झालाय बरं का. त्याचा म्हणजे काव्याचा राग त्याने थोडा का होईना पण निवळवलाय. बघा आता हा सीन बघा, आज त्यांनी हा सीन खूप मोठा दाखवलाय. आता ही नंदिनी जीवाच्या जवळ येते आणि जीवाला विचारते, "जीवा, हे सगळं काय आहे?" आता इथे थोडासा फ्लॅशबॅक दाखवलाय त्यांनी पुढच्या सीनमध्ये. नंदिनीला आतापर्यंत जीवा खोटं बोलून कुठे जात असतो हे नंदिनीला कळतं. आता ते सगळं आपल्याला उगाच इथे दाखवलंय काहीतरी एपिसोड वाढवायला. नंदिनी म्हणत असते, "हे काय जीवा, तुम्ही एवढ्या रात्री इथे येता? काय हे सगळं करताय जीवा? का करताय? अहो मला एका शब्दाने पण तुम्हाला हे सांगावंसं नाही वाटलं का? रात्री अपरात्री असं तुम्ही बाळाजवळ बसताय खोट्या आणि तुमचं मन हलकं करताय. असं असेल तर मलाही सांगा ना जीवा." मी मी आता जीवा म्हणतो, "नंदिनी, काय गं, आई व्हावंसं फक्त बायकांनाच वाटू शकतं का? पुरुषांच्या काही भावना नसतात?" मंडळी, काही जणांना हा सीन खूप बोरिंग वाटेल, पण जीवाने यात जे जीव ओतून काम केलंय ना, म्हणजे विवेक सांगळेने, अप्रतिम प्रेक्षकांनो. या दोघांनी जी काही मालिका उचलून धरली आहे ना, यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बघा आता जीवाने त्या खोट्या बाळाला जवळ घेतलंय आणि नंदिनीला त्याच्या भावना सांगतोय. "बघ नंदिनी, असं छोटंसं बाळ असावं, असं आपल्या अशा हातामध्ये असं त्याचे इवले इवले बोटं, आपण असं पटकन त्याला हृदयाशी बिलगून ठेवावं. अगं त्या बाळाचा आवाज ऐकून आपसुकच आनंद येतो गं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आपल्या जीवात जीव येतो ना नंदिनी. आणि मग आपल्या बाळाने पहिली हाक बाबा मारावी. असं नाही का वाटू शकत पुरुषांना? सगळ्या भावना स्त्रियांनाच असतात का, पुरुषांना नसतात?" नंदिनीला हे सगळं बघून खूप वाईट वाटत असतं आणि ती रडत असते जीवाच्या या बोलण्यावर. आता जीवा नंदिनीला म्हणतो, "बोल ना नंदिनी, नाही वाटू शकत का पुरुषांना?" नंदिनी म्हणते, "हो वाटू शकतं ना, अर्थात वाटू शकतं. तुम्हाला वाटतं हे कळतंय मला." जीवा म्हणतो, "जाऊ दे ग नंदिनी, तुला काही कळत नाहीये." नंदिनी म्हणते, "नाही जीवा, मला सगळं कळतंय. माझं लक्ष आहे तुमच्याकडे. तुम्ही जिममधून आलात, पाणी ओतून घेतलं स्वतःच्या तोंडावर, घाम आणण्याची ॲक्टिंग केली. मला सगळं सगळं माहिती आहे. मला एक गोष्ट अजून कळली आहे जीवा, तुम्ही जिममध्ये न जाता तिथे जाता. त्या त्या कथ्थकच्या क्लासमध्ये. बरोबर बोलते ना मी जीवा? सांगा." जीवा म्हणतो, "हो, बरोबर बोलतेस तू. अगदी बरोबर बोलतेस नंदिनी. जातो मी तिथे कथ्थकच्या क्लासमध्ये." आणि तिथे त्या इवल्याशा मुलींना पायामध्ये असे घुंगरू बांधून त्यांना पावलं टाकताना बघतो. आणि मी हे असं गेले कित्येक दिवस करतोय बरं का नंदिनी, कित्येक दिवस करतोय. नंदिनी आता रडायला लागते. प्रत्येक डायलॉगवर नंदिनी रडते बरं का मंडळी. आता नंदिनी म्हणते, "काय जीवा, मला या गोष्टीचा किती त्रास होतोय. मला एका शब्दानेही सांगावंसं वाटलं नाही तुम्हाला." जीवा आता नंदिनीला जरा कंप्लेंटच करतोय बरं का आणि त्याची कंप्लेंट रास्तय. तो नंदिनीला म्हणतो, "बरोबर आहे, तुझ्याशी बोलायला हवं होतं ना नंदिनी, पण काय उपयोग आहे ग तुझ्याशी बोलून?" नंदिनी म्हणते, "असं का बोलताय तुम्ही जीवा, असं नका बोलू. हे बघा माझ्यावर ओरडू नका, कोणी ऐकलं बाहेर तर प्रॉब्लेम होईल ना जीवा." जीवा म्हणतो, "घ्या, इथे मी तुला माझ्या भावना सांगतोय, माझं दुःख सांगतोय आणि तुला मात्र पडलंय की बाहेर कोणी ऐकेल. वा ग वा नंदिनी, खरंच म्हणूनच ना मी असं हे तोंड दाबून रडायला शिकलोय बघ. हे इथे येतो आणि या या पाळण्याला आता झोका देतो. माझं दुःख मी पचवायला शिकलो ग नंदिनी, कारण तुझ्या कुशीत ना माझ्यासाठी उभंच उरली नाहीये. त्या उभेमुळे मला शांत वाटेल असं काही राहिलंच नाहीये." नंदिनी म्हणते, "नाही ना जीवा, असं नका ना बोलू, असं काही नाही, मी खरंच सांगते." जीवा म्हणतो, "ए नंदिनी, प्लीज 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 तू रडू नकोस हां. तू रडलीस ना की मला मला फार वाईट वाटतं. त्यामुळे प्लीज तू तू रडू नकोस. प्लीज तू रडू नकोस. तू जरा शांत हो बरं." असं म्हणून तो आता खाली बसलाय बरं का आणि नंदिनीला म्हणतोय, "ऐक ना, सोडून दे बरं हा विषय. नाही मी काय करतो, मी पुन्हा एकदा माझं दुःख न गिळून टाकतो." नंदिनी रडून म्हणते, "नाही ना जीवा, नाही ना." जीवा म्हणतो, "चल बरं, चल जाऊयात खोलीमध्ये आपल्या." नंदिनी म्हणते, "नाही नाही ना जीवा, बोला ना, मला ऐकायचंय तुमच्या मनात काय चाललंय. मन मोकळं करा ना जीवा. आपण आपले दुःख एकमेकांना सांगतो ना, आपण जीवांदिनी आहोत ना." त्यावर जीवा म्हणतो, "हा जीवांदिनी, हे काय बोलतेस तू नंदिनी? उरलेत का आता जीवांदिनी?
अगं जीवांदिनी, त्यांचा बॉन्ड हे काहीच राहिलेलं नाहीये. त्या दोघांचं मॅजिक संपलं ग, सगळं सगळं संपलं. आता फक्त काव्यांदिनी राहिलंय. नंदिनी म्हणते, काय? हे काय बोलताय तुम्ही? जीवा म्हणतो, हो बरोबर बोलतोय मी. काव्या आणि नंदिनीच राहिल्यात आता. तुला ना नंदिनी कोणाच्याच भावनांची पडलेली नाहीये, म्हणजे माझ्या भावनाची तुला पडलेलीच नाहीये. तुझी बहीण तुझी प्रायोरिटी झाली आहे. बहिणीसाठी तू तुझं कुठलंही दुःख पचवायला हरकत आहे. तू बहिणीसाठी एवढ्या टोकाला जायला तयार झाली आहेस ना, की तुझ्या भावना काठावर उभ्या आहेत, पण तरी तुझं त्याकडे लक्ष पण नाहीये ग. तुझ्या बहिणीच्या प्रेमापोटी तू तू स्वतःकडे पण लक्ष देत नाहीये. अगं माझ्याकडे पण लक्ष देत नाहीये. तुझ्या बहिणीच्या प्रेमापोटी तू महान झाली आहेस नंदिनी, कारण तुझ्या बहिणीची काळजी तुला सगळ्यात जास्ती आहे. आता नंदिनी म्हणते, नाही ना जीवा, असं नाहीये. जीवा म्हणतो, जाऊ दे ग, सोड नंदिनी, या सगळ्यात तुला माझं दुःख दिसणारच नाहीये, जाऊ दे, सोड. नंदिनी म्हणते, नाही ना जीवा, चुकलं माझं, सॉरी, मी नाही करणार असं यापुढे, खरं ते सांगते. जीवा म्हणतो, म्हणजे तू तू आता काव्याला जाऊन सांगणार आहेस का सगळं? आपलं आपलं मिसकॅरेज झालं, सांगशील का काव्याला जाऊन? सांग ना, बोलशील बोलशील का? नंदिनी आता गप्प बसून फक्त रडत असते. आता जीवा म्हणतो, कळलं मला, जाऊ दे ग नंदिनी, तुला ना नाही समजणार. मी आता माझं दुःख पचवायला शिकलोय. मी आता माझ्या तोंडावर हात ठेवून रडतोय. भीती वाटते ग मला, माझ्या भावना कोणासमोर आल्या तर. पण तुला हे सगळं मी का सांगतोय? त्याने काय होणार आहे? तुला सांगितलं तरी काय फरक पडणार आहे तुला नंदिनी? जाऊ दे, सोड. काय होणार आहे? तुझ्याशी लोक सहानुभूतीने वागतील हे कळल्यावर, पण मी बाबा होणार आहे का नंदिनी? त्यामुळे बाळ येणार आहे का आपल्या घरात? या पाळण्यात जागा आपल्या छकुलीने या पाळण्यातली जागा आपली छकुली घेणार आहे का? या घरात आपल्या छकुलीचं बारसं होणार आहे का? तुला आई म्हणणारी आणि मला बाबा म्हणणारी आपली लेक आपल्या आयुष्यात येणार आहे का? नाही ना नंदिनी, येणार नाहीये. मला कळतंय ग सगळं. नंदिनी आता रडतच असते. जीवा म्हणतो, हे बघ, या खोलीतला काळोख आणि आपल्या आयुष्यातला काळोख आता सारखा आहे नंदिनी, त्यामुळे या विषयावर आपण आता बोलूच नाही असं मला वाटतंय. सोड ना. हे बघ, आपण आता या सगळ्याची सवय करून घेऊयात नंदिनी. एवढं त्याचं सगळं दुःख बोलून हलकं करून तो आता तिथून निघून जातो. नंदिनी आता जीवाला थांबवायचा प्रयत्न करते, पण तो निघून जातो. नंदिनी आता तिथेच रडायला लागते, थांबा ना जीवा, प्लीज थांबा ना. आणि आता त्या खोट्या बाहुलीला जवळ घेते, त्या पाळण्यात टाकलेली बाहुली आहे ना, तिला जवळ घेते आणि खूप रडते. खरं आहे ना प्रेक्षकांनो, नंदिनी अगदी काव्याच्या काळजीपोटी सगळं दुःख विसरायला तयार आहे. खरं तर हा ट्रॅकच मनाला पटत नाहीये. एवढं कोणी स्वतःचं मिसकॅरेज लपून ठेवत नाही प्रेक्षकांनो. नंदिनी जे करते ते न पटण्यासारखं आहे, हे मात्र खरं आहे. आता दुःख वगैरे भावना या सगळ्या गोष्टी बाजूला सोडल्या तर एक प्रॅक्टिकली बोलायला झालं तर हे सगळं पचण्यासारखं नाहीये बरं का मंडळी, हे आपल्याला पण कळतंय. चला असो, आता पुढचा सीन बघूयात. मानिनी, काव्या आणि मिथुन काका बसले टेबलावर. यांनी TTM सारखं ठरवलंय बरं का प्रेक्षकांनो, अर्धे सीन टेबलावर करायचे. मिथुन काका म्हणत असतात काव्याला, तर कलेक्टर बाई, आज तुमच्या त्या चोरोटीच्या कार्यक्रमासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आलात, आम्ही आभारी आहोत बरं का. नंदिनी कुठे गेली? अगं ए बाई, कुठे नंदिनी? मग नंदिनी येते आणि म्हणते, आले आले. आता विचारते काव्या, जीवा कुठे आहे? नंदिनी म्हणते, ते ना बाहेर गेलेत अगं. अगं रात्री जरा झोपायला उशीरच झाला. काव्या विचारते तिला की ताई, तुझे डोळे का सुजलेत? तुझी झोप नाही झाली का? नंदिनी म्हणते, अगं ते रात्री जरा बाळाबद्दल गप्पा मारत बसलो तर नाही झोप झाली. मग आता मानिनी म्हणते, बरं आता आपण जरा काव्याच्या चोरोटीबद्दल ठरवूयात का? अगं जीवाला बोलवायचं असतं. नंदिनी म्हणते, आई ते सकाळीच गेले ना बाहेर, त्यांना क्लायंटला भेटायचं होतं, मला पण जरा त्यांनी उठवलं नाही सकाळी. मग मानिनी म्हणते, अगं बाई, तू उठायच्या आत गेला का काय तो? नंदिनी म्हणते, हरकत नाही आई, उद्या असतील ना जीवा आणि पार्थ सोबतच असतील कार्यक्रमात. तेवढ्यात आता तिथे ना तो विजय आलाय बरं का. अरे यार प्रेक्षकांनो, इतका मध्ये मध्ये करतो ना हा, विचारूच नका, रम्याची जागा भरून काढतोय. असो, आता विजय येऊन म्हणतो, अरे वा, नाही चोरोटीचा कार्यक्रम आहे, मग आम्ही पण येणार कार्यक्रमाला, काय आहे खायला प्यायला? नंदिनी म्हणते, काव्याची चोरोटी उद्या, ती कमी लोकातच करायची असते, तुम्ही नाही आलात तर बरं होईल. लगेच आता मानिनी म्हणते, मेन्यू आपण ठरवूयात का नंदिनी? आल्या आल्या आपण ना सगळ्यांना पन्ह देऊया, मग वाटलेली डाळ करूया, मग दडपे पोहे करूयात आणि मग आमरस देऊयात सगळ्यांना. काव्या म्हणते, आई छान आहे मेन्यू, माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. नंदिनी म्हणते, आई आपले लाडू राहिले ना? त्यावर मानिनी म्हणते, अगं बाई हां, ते ओट्सचे लाडू ना, करूयात. काव्या म्हणते, वा वा वा, सगळ्या गोष्टी मला जमणार खायला, फक्त आमरस सोडला तर चालेल. मस्त बेत आहे. तुम्हाला पटला का मंडळी? मला सांगा. आणि वसू आत्याला बेत काही पटलेला नाहीये. वसू आत्या म्हणतात, काय मस्त झाला मेन्यू. काय ग मानिनी, देशमुखांकडे कधी एवढा साधा मेनू राहायला लागला ग? ड्रायफ्रूटचे लाडू, मटारच्या करंजा, पनीरचे स्टार्टर असं काही पाहिजे ना, हे काय बोर दडपे पोहे वगैरे ठेवलेस तू? लगेच मिथुन काका म्हणतात, काय आहे ना वसुताई, आय डोंट लाईक दिस. बाहेर 9 तापा, घरात तुमचा तापा, आय डोंट लाईक दिस वसुताई. बघा बाहेर किती उन्हाळा आहे. वहिनी म्हणतात ते बरोबर आहे. वहिनी, दडपे पोहे करताय ना तुम्ही?
चालेल. वाटलेली डाळ जीवाला शांत करेल ना. काय ना मस्त खाऊन पिऊन गार पडतील ना आमरस खाऊन लोक. छान छान छान. मला हा मेनू आवडलाय. आय लाईक दिस. पन्ह पण छानच आहे की. उन्हाळ्यामुळे पन्ह पिल्यावर लोकांना छान वाटेल ना गारगार. त्यावर आता वसू आत्या म्हणतात, काय पन्ह बिनं लावलंय हा. अहो विजयराव, मी काय म्हणते, तुम्ही ते छान सरबत करताना शिकवा बरं या सगळ्यांना सरबत. त्या विजयचा सरबताचा स्टॉल आहे का काय कोणाच ठाऊक प्रेक्षकांनो. असो, विजय म्हटल्यावरती एक छान कॉमेडी तयार होते, हे मात्र खरं आहे. लगेच विजय म्हणतो, हो चालेल ना, मला चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. मिथून काका लगेच म्हणतात, हो हो, आम्हाला पण चालेल. आय लाईक दिस. तुम्ही उभे राहता का आशाताईच्या जागेवर? त्यावर विजय म्हणतो, का आशा पण येणार नाहीये का? ओ मिथुनराव, तुम्ही घासता का भांडी? मी देतो ना तुम्हाला 1 दिवसाचा पगार. लगेच आता मानिनी चिडून म्हणते, ओ विजयराव, काय बोलताय तुम्ही मिथुन भाऊजींना? वसू आत्या म्हणतात, मानिनी, का तू त्या जावयाला बोलतेस? मिथुनला कळायला नको का? तो पण घर जावायच आहे ना या घरचा. तो कशाला बोलतोय विजयला? म्हणजे हे काही बोलू शकता बरं का लोकायला, पण यांना काही बोललं की मिरच्या झोंबतात. असो, आता लगेच विजय म्हणतो, जाऊ द्या ओ सासूबाई, जाऊ द्या. नाही, जाऊ द्या, सोडून द्या. तुम्ही कशाला मनावर घेता यांचं? नाही, आपण रम्याच्या चोरोटीत तुम्हाला हवं तसा मेनू ठरू. चल चल चल, आपण डिस्कस करूया. असं म्हणून ते दोघं निघून जातात. तेव्हा या सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मानिनी म्हणते, जाऊ द्या मिथून भाऊजी, यांच्याकडे लक्ष देऊ नका. काही वाईट बीट नका वाटून घेऊ. हां. मिथून काका म्हणतात, नाही नाही, मी कुठे लक्ष देतो त्यांच्याकडे. तेवढ्यात आता नंदिनीला फोन आलाय बरं का. आता नंदिनी आणि मानिनी दोघी काहीतरी नाटक करतात. दोघी एकमेकींना खुणवतात बरं का. आणि आता तेवढ्यात दारावरची बेल वाजल्यावर दार उघडण्यासाठी मिथून काका जात असतात. लगेच नंदिनी म्हणते, काका थांबा ना, काव्या जाईल ना दार उघडायला. मानिनी म्हणते, हो हो हो, काव्यालाच पाठवा. मिथून काका म्हणतात, अगं कशाला, पोटूशी येते, बसू दे की तिला. त्यावर आता या दोघी आग्रह करतात, नाही हो थांबा, काव्या दार उघडेल. काव्यासाठी सरप्राईज आहे ना म्हणून. मंडळी, आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, काय आहे ना, एपिसोड खूप लंबे आणि मोठे दाखवतात. काही प्रेक्षक कंटाळलेत आता. म्हणूनच मी जरा फास्ट सांगायचा प्रयत्न केलाय तुम्हाला, बोर होऊ नये आणि एंटरटेनमेंट तुमचं कायम राहावं म्हणून. काव्या दार उघडते आणि बघते तर काय, एक पार्सल आलंय कोणीतरी घेऊन. टोपी घातली आणि तोंडावर मास्क आहे. आता काव्या म्हणते, काय आहे हे पार्सल, कोणासाठी आहे? कशाला नाटकं करता, हे देशमुख पेस्ट्री पाठवतात. आता समोर देशमुखच असतो. देशमुख म्हणतो, तुमचा राग काढल्याशिवाय हा आर्किटेक्ट बोका शांत बसणार नाहीये. आता पार्थने तोंडावरचा मास्क काढल्यावर सगळे सरप्राईज होतात. आता काव्या म्हणते, देशमुख तुम्हीच आहात? काय तुम्ही? मिथून काका म्हणतात, अच्छा तर हे सरप्राईज होतं का? मानिनी म्हणते, त्यामुळे सांगत होते तुम्हाला दार उघडायला जाऊ नका. पार्थने मला आणि नंदिनीला आधीच सांगितलं होतं हे सरप्राईज. काव्या आता चिडून म्हणते, नकोय मला ही पेस्ट्री आणि तुमचा मस्का पण नकोय, जा बरं तिकडे. पार्थ म्हणतो, असं कसं, मी तुम्हाला सोडणार नाही हं काव्या. असं म्हणून आता तो उचलून घेऊन जातो काव्याला बेडरूममध्ये सगळ्यांच्या समोर. सगळेजण आता हसतात या दोघांना, पण आता तो तिला घेऊन येतो बेडरूममध्ये. आणि आता त्यांचं रुसवा फुगवी मनवा मनवी चालू आहे. काव्याला त्याने बसवलंय बेडरूममध्ये आणि ती पेस्ट्री देतोय तिच्या हातात आणि म्हणतोय, ऐका ना काव्या, प्लीज प्लीज प्लीज, मी तुमच्यासाठी उठाबशा काढू का? काव्या म्हणते, तुमचं काय चाललंय देशमुख? पार्थ म्हणतो, असं काय करता काव्या, बरं द्या सोडून, मला सांगा, मी तुमच्यासाठी आलोय ना आता पेस्ट्री घेऊन, सांगा ना कशी ही पेस्ट्री खा. तो तिला विचारतो, मी डिलिव्हरी बॉय बनून आलो आता, तुम्हाला कशाची आठवण आली सांगा बरं. काव्या म्हणते, हां ते तुम्ही मागे एकदा आपलं लग्न झाल्यावर आले होते ना पेस्ट्री घेऊन, डिलिव्हरी बॉय म्हणून आली त्याची आठवण. काव्या म्हणते, असं काव्याने बोलल्या पार्थ आता ती पेस्ट्री उघडून दाखवतो आणि म्हणतो, ही पेस्ट्री पाहिल्यावर तुम्हाला काय आठवतं? काव्या म्हणते, आपला व्हॅलेंटाईन. त्यावर पार्थ म्हणतो, कळतंय का तुम्हाला काव्या, आपल्या नात्यात आपल्या किती आठवणी आहेत. दुसरं कोणी आलं तरी आपल्या आठवणी कमी होणार आहेत का? म्हणजे माझा जरी पाय घसरायला लागला, पण तो घसरणार नाही, मी घसरू देणार नाही. पण माझा पाय घसरला तर तुम्ही आहात ना मला सावरायला. तुम्हाला राग आला म्हणजे छोट्या मोठ्या गोष्टी मी केल्या असतील तुम्हाला मनवण्यासाठी, तुमचा राग जाईल की चेहऱ्यावर स्माईल पण येते की नाही. आता काव्या अडून अशी हसत असते बरं का. मग आता पार्थ म्हणतो, ज्या दिव्याला तुम्ही हेट करता ना, तिला जाऊन विचारा, माझ्या तोंडी कायम तुमचंच नाव असतं, तुमच्याबद्दलच मी बोलत असतो. खरंच हो काव्या, मी खरं सांगतोय. काव्या आता त्याच्याकडे बघते आणि ती काय बोलते यासाठी तुम्हाला उद्याचा एपिसोड बघावा लागणार आहे, कारण आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता उद्याचा प्रोमो छान दाखवलाय त्यांनी. काव्याची चोरोटी बघायची आपल्याला, जी मागच्या 2 आठवड्यापासून चर्चेत आहे बरं का मंडळी. आणि त्याचे काही सीनही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. तर आता चोरोटीमध्ये काव्या गोड सजलेली असते. नंदिनी तिला सजवत असते आणि अचानक काव्या म्हणते, ताई तुझं पोट, आणि नंदिनी घाबरते. इकडे आता ही काव्याची मामी आली आहे बरं का त्या चोरोटीला.
त्या मामीशी वसू आत्या बोलत असतात आणि म्हणत असतात, तुमच्या शारदाचं दोनदा मिसकॅरेज झालं ना, म्हणजे काव्याच्या आईचं. मग ती मामी म्हण, हो ना, या दोघींचं म्हणजे काव्या नंदिनीचं सगळं नीट पार पडलं म्हणजे झालं. आता हे सगळं काव्य ऐकते आणि तिला टेन्शन येतं. काय आहे प्रेक्षकांनो, आपण प्रॅक्टिकली जगत असतो, जगात वावरताना हे सगळं फिल्मी मालिकेत दाखवतात ना, इतकं सगळं इमोशनल नसतं. इमोशन्स महत्वाचे असतात, मी असं म्हणत नाहीये, पण शेवटी प्रॅक्टिकल जगणं तेवढंच महत्वाचं असतं. तर मंडळी, असा होता लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा हा एपिसोड रिव्ह्यू. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाईचा आशीर्वाद तुम्हाला 1 तारखेपासून लगेच द्यायला सुरुवात करते. 1 तारखेपासून बाकीचे एपिसोड थोडे कमी ड्युरेशनचे होणार आहेत ना, तर मग मलाही सांगायला सोपं जाईल. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. धन्यवाद मंडळी.